आपण आत्ता बघतायत की अक्कलकोटला ही लाखोंची गर्दी वर्षभरात वाढत चाललेली आहे। यापूर्वी जेव्हा मागील 2.5 वर्ष आम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत होतो त्यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तीर्थक्षेत्रामध्ये भरपूर विकास कामे चालू आहेत। पाणी पुरवठा असेल, भूमिगत गटर असेल, गावातील रस्ते असतील, सुशोभीकरण भरपूर कामे चालू आहेत। आणि ह्या उपर मूळचं मंदिर विकास आराखडा जो होता, मंदिर आणि मंदिर परिसर, भाविकांचे पार्किंग असतील, भाविकांची राहायची सोय असतील, चौक सुशोभीकरण असतील, मंदिर परिसर असणार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही जे उपाययोजना करायचे ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की म्हाडाला SPA विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करा। आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन काल SPA म्हणून म्हाडाची नियुक्ती केली। साधारण 500 ते 700 कोटीचा नवीन आराखडा आम्ही आता तयार करत आहोत। म्हणजे अक्कलकोटमध्ये आज जे लाखो भाविक येत आहेत त्या सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे आणि या सगळ्यांसाठी माननीय उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ACS असीम कुमार गुप्ता साहेब आणि म्हाडा VP संजय जयस्वाल साहेब, भरत शेठ स्वामी भक्त म्हणून त्यांचाही कायम आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आणि या व्यतिरिक्त सगळे कर्मचारी, नगरपालिका असतील, कलेक्टर साहेब असतील, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। येणाऱ्या पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये अक्कलकोट एक सुसज्ज तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल एवढं निश्चित।